आज आपण बघतोय मस्त अशी उडदाची डाळीची आमटी. अप्रतिम चवीला लागते ही भाजी. तुम्ही आवर्जून बनवून बघा आणि थंडीच्या दिवसात तर आवश्यक खायलाच हवी. तर या ठिकाणी ना मी उडदाची डाळ घेतली वाटीभर आणि तिला छान असं क्लीन करून घेते 2-3 पाण्याने. त्याच्यामधला घाण कचरा थोडाफार असेल तो निघून जाईल. आणि कुकरला मी थोडंसं पाणी टाकून 2 शिट्ट्या करून घेते. या ठिकाणी मसाल्यासाठी ना मी 2-3 कांदे मी गॅसवर भाजून घेतले आणि खोबऱ्याचा एक तुकडा तोलासुद्धा भाजून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात त्याला टाकून छान असं वाटून घेतलं. ते थोडंसं वाटल्यानंतर याच्यामध्ये जो कांदा भाजला होता तोसुद्धा टाकून दिला आणि त्यालासुद्धा थोडंसं पाणी टाकून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता कढईमध्ये तेल घेतलं. तेल छान गरम झाल्यावर याच्यामध्ये जे आपण वाटलेला मसाला होता तो टाकून दिला. त्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतलं आणि जो घरातला काळा मसाला असतो ना तो टाकला. थोडंसं लाल तिखट टाकलं आणि पाव चमचा हळदी पावडर टाकली आणि हा मसालासुद्धा छान असा परतून घेतला तेल सुटेपर्यंत. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात थोडाफार मसाला लागला असेल ना तिथं थोडंसं गरम पाणी टाकलं आणि त्या भांड्याला धुवून जो थोडाफार जरी मसाला शिल्लक असला तो टाकून दिला भाजीमध्ये आणि छान असं याला तरंग सुटलं. आणि जी आपली डाळ शिजलेली होती तिलासुद्धा याच्यात ॲड केलं आणि मिक्स करून दिलं. गरजेनुसार गरम पाणी टाकायचं आणि मसाल्याच्या भाजीला ना गरमच पाण्याचा वापर करायचा. थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. गरम पाण्याचा वापर जर केला ना तर तवंग खूप छान येतो. आपल्या भाजीला तरी खूप भारी येते. तर याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकलं आणि पाणी टाकलं आणि थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर टाकली आणि 5 ते 10 मिनटं छान अशी भाजी उकळून घेतली. मस्त या ठिकाणी आपली उडदाची डाळीची आमटी तयार झाली. भाकरीसोबत खायची एकदम अप्रतिम लागते आणि थंडीच्या दिवसात तर भारीच लागते.